नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आपण आज पाहत आहोत. तेजसची आई त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जात असते, तेव्हा सासूबाई तुम्ही कुठे चाललात ताट घेऊन असं म्हणत गायत्री आरडाओरडा करते आणि भाऊंना बोलवून घेते. बघा तुमची बायको कशी नियम घरात बनवते. म्हणजे तुम्ही आता घराच्या बाहेर तुमच्या मुलाला काढलं आणि तुमची बायको त्याला इथून जेवण तिथे देणार. तुम्हीच तर म्हटले होते ह्या घरात अधिकार नाही, ह्या घरातल्या कुठल्याही गोष्टीवर अधिकार नाही. मग जेवण दिलं तर चालेल का? मग आता भाऊही तिला म्हणतात तू त्याला जेवायला देऊ नको. तेव्हा ती म्हणते तेजसची आई की तो काही खाल्लेला नाही, त्याने त्याच्या पोटात अन्नाचं कणही नसेल, त्याच्यावरती आपण थोडी तरी दया दाखवायला हवी ना. झाली तेवढी शिक्षा पुरी नाही का? पण गायत्री म्हणते म्हणजे बाहेर लोकांना तत्ववादी असं दाखवायचं, घरात तत्व मोडायची. तेव्हा दिनकरराव म्हणतात माझ्या वडिलांची तत्व आहे की ही आपण कधीही वाईट गोष्टीची साथ द्यायची नाही. त्याने वाईट काम केलं, चोरी केली आणि गुन्हेगाराला या घरात थारा नाही. आणि तुला जर त्याला जेवण द्यायचं असेल तर माझा एक निर्णय ऐकून घे. मग ती म्हणते असं काय करताय, तो आपलाच तर मुलगा आहे ना, त्याच्यावरती दया थोडी दाखवा. पण तो म्हणतो जर तुला ताट न्यायचं असेल तर तू खुशाल ने, पण त्याने जर ताटातलं अन्न खाल्लं तर मी या घरात अन्न त्याग करेल, माझा जीव गेला तरी बेहत्तर असं म्हणत त्यांनी त्यांची मनातली गोष्ट सांगितली. आणि जवळजवळ आता मुलाला निवड किंवा नवऱ्याला निवड असा बायकोसमोर पेचच मांडला. गायत्री तर तोंडाला आ वासून तोंडावर हातच ठेवते. एवढा मोठा निर्णय आता घेतला यांनी म्हटल्यानंतर तर सुगंधाला खूप वाईट वाटत असतं, तिला रडायला येत असतं. आणि तिला आता एकीकडे नवरा एकीकडे मुलगा, काय करावं सुचेना. आणि ती तेजसकडे पाहते. तेजस तिला हाताने खुणवतो की तू तिथेच थांब, येऊ नकोस, माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करू नको, भाऊंचं मन मोडू नको. आणि मग सुगंधा तिथूनच मागे फिरते, किचनमध्ये ताट पुन्हा नेऊन ठेवते. तेव्हा आभा तिथेही तिच्याजवळ येते, आईजवळ. तिलाही रडायला येत असतं. तिची आई म्हणते बघ ना ग कशी परिस्थिती झाली आहे, मला एकीकडे माझा मुलगा आणि दुसरीकडे माझा नवरा अशी आता पेच पडलाय. आता या दोघांमध्ये माझंच मरण होते. दोन्हीही माझ्या जवळची माणसं आणि त्यांच्यामध्येही असे मतभेद असल्यामुळे माझे त्यांच्यामध्ये मरण होते. आता त्याला कोण जेवायला देईल, त्याने तुरुंगात असताना काही खाल्लंय की नाही तेही माहिती नाही ग असं म्हणत सुगंधा रडत असते. आबा मात्र समजून सांगते दादा सगळ्यांसाठी खूप काहीतरी करत असतो, त्याच्यासाठी नक्कीच कोणीतरी काहीतरी करेलच, त्याला उपाशी ठेवू देणार नाही, त्याने इतके चांगले कामं केलेले आहे, आपला दादा असा उपाशी राहणार नाही. आई विश्वास ठेव, नक्की दादाला कोणीतरी खायला देईलच, कोणीतरी त्याच्या मदतीला येईलच ना, त्याने इतक्या लोकांची मदत केलेली आहे म्हटल्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल तेजस त्याचा बसलेला असतो. थोड्याच वेळात तिथे गीता येते आणि गीता त्याला हाक मारत असते. आणि मग तो म्हणतो तुम्ही इथे कशाला आलात, इथे तुम्हाला माहिती आहे ना सूरज भाऊंनी किंवा वहिनीने पाहिलं तर किती आरडाओरडा करेल. तेव्हा ती म्हणते मी ते दोघांनाही घाबरत नाही, मला तर खरं तर भाऊंची भीती वाटते, भाऊंचा नियम मोडायला मला आवडत नाही. तेव्हा तो म्हणतो आपल्या दोघांनाही शिक्षा आहे, आपण घराच्या बाहेर. मग ती म्हणते ती शिक्षा परवडेल, पण भाऊंनी जर पाहिलं ते डबा देताना तर ते रागवतील, म्हणून मी गुपचूप आले आहे, हा डबा घ्या, तुम्ही पटपट खाऊन घ्या. तेव्हा तो म्हणतो नको, तुला त्रास होईल, तू डबा घेऊन परत निघून जा, कारण जर सूरजला जर कळलं किंवा वहिनीला तर खूप आरडाओरडा करतील. तेव्हा ती म्हणते मी त्या दोघांनाही घाबरत नाही, खरं तर तुम्ही मला बहीण मानतात ना, मग माझं ऐकणार नाही का, बहिणीसाठी 4 घास तरी खाऊन घ्या असं म्हणत ती त्यांच्याकडे डबा देते आणि त्यांना खाऊन घ्यायला सांगते. आणि मनातली गोष्ट सांगाल का मला बहीण या नात्याने, सांगा ना तुम्ही असं का केलं, एवढं मोठं बलिदान तुम्ही कोणाशी तरी मदत करण्यासाठीच केलं असेल मला माहिती आहे, पण कोणाची. तेव्हा तो सांगतो होते एक व्यक्ती ज्यांच्या मुलीचं लग्न करण्यासाठी मी हे 2 लाख रुपयांची मदत करणार होतो, एवढं करूनही त्यांचा जीव वाचला नाही अशी खंतही तो व्यक्त करत असतो. तेव्हा त्या दोघांमधलं बोलणं सूरजच्या कानावर पडतं आणि सूरज तिकडनं ओरडून उठतो. आता तुम्ही दोघांनी जे काय बोललं ते मी आता गायत्री बहिणीला जाऊन सांगतो असा आवाज आला आणि दोघंही घाबरतात. त्याला थांबवण्यासाठी खूप हाका मारतात, त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करत असते, पण तो कुणाचं काही ऐकायला तयार नाही. आत्ताच्या आत्ता जातो आणि गायत्री बहिणींना तुम्ही दोघं काय बोलताय ते जाऊन सांगतो असं बोलू लागतो. आणि मग गायत्रीला सांगू नको म्हणून तेजस आणि त्याची बायको त्याला थांबवत असते, पण तो कुणाचंही ऐकायला तयार नसतो आणि त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करू लागते वहिनी, पण सूरज कोणाचं काही ऐकायला तयार नाही. तो म्हणतो गायत्री वहिनीला सांगायलाच हवं तू डबा घेऊन आली आहे तेजससाठी, तेजसला जेवायला द्यायचं नाही. तेव्हा ती म्हणते अहो
त्यांनी काहीच खाल्लेलं नाही, त्याच्या पोटात अन्नाचा कणही नाही, प्लीज ऐका ना, नका सांगू ना तुम्ही, असं म्हणत ती त्याच्यासमोर हात जोडते, गायावाया करते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि हात जोडून म्हणते, एक काळ असा होता की तुम्ही तुमच्या भावासाठी जीव ओवाळून टाकायचं, मी स्वतः पाहिला आहे, तुम्ही पूर्वी असे नव्हते. आणि त्या बाईचा पाय आपल्या घरात पडला आणि आपल्या घराचे वासे फिरले. तुम्ही पूर्वी किती प्रेमळ होते, तुमच्या भावासाठी तुमचा जीव तुम्ही कापायला निघायचे आणि आज त्याच भावाला तुम्ही अन्नाचा एक कणही खाऊ देत नाही आहे, असे कसे झालात तुम्ही? आणि तुम्हाला तुमच्या भावाची एवढीशी कीव येत नाही का हो? बघा ना त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांनी असा काय गुन्हा केला आहे हो? त्यांनी दुसऱ्यांच्या मदतीसाठीच तर स्वतःचा जीव झटपट केली ना. आणि तुम्ही सुद्धा त्याच भावासाठी भाऊंच्या विरोधात जायचे. भाऊ एक दिवस जेव्हा तेजसला शिक्षा करत होते तेव्हा तू ती शिक्षा स्वतःवरती घेतली होती, आठवत नाही? त्या भावाने तुमच्यासाठी काय काय केले तेही तुम्हाला आठवत नाही. आणि तुम्ही आज त्या बाईसमोर फक्त पैशांसाठी लाचार होत आहे आणि तुमच्या भावाला अन्नाचं कणही खाऊ देत नाही. तेव्हा सूरजला आठवू लागतं की तेजसला जेव्हा त्याचे वडील जेव्हा शिक्षा करायचे आणि रागवायचे तेव्हा सगळ्यात पहिले त्याला वाचवण्यासाठी सूरज स्वतः पुढे जायचे आणि ते सगळे क्षण त्याला आठवू लागतात. हात पुढे कर, तुला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत काठीने मारणार त्या क्षणाला सूरज स्वतःचा हात पुढे ठेवतो आणि म्हणतो, तेजस कधीही चुकीचं काम करणार नाही, जर त्याने काही केलं असेल चुकीचं तर तेही कुणाची तरी मदत करण्यासाठी केलं असेल असं ठामपणे तो सांगतो. आणि भाऊ मग त्याचं ऐकतात, त्याला शिक्षा देऊ नको म्हटल्यानंतर ते काठी फेकून निघून जातात. ते सगळे क्षण दोघांनाही आठवत असतात आणि ते क्षण आठवून इमोशनली व्हायला होतं. दोघंजण एकमेकांवर किती प्रेम करायचे आणि किती जीव लावायचे, माया करायचे, ते सगळं काही आठवून त्या दोघांना रडायला येत असतं आणि सूरज पण इमोशनल होतो, मग तो रडू लागतो. पण गायत्री बहिणीला सांगायला हवं, त्यांना जर कळलं तर मग त्याच्यावरती खूप चिडते त्याची बायको. त्याला म्हणते, तू फक्त हे सगळं त्यांच्या दबावाखाली आणि ह्या 50 रुपयाच्या नोटीसाठीच करतो ना, हे घे तुझ्यासाठी पैसे. आणि त्याच्या खिशात ती 50ची नोट घालते आणि म्हणते, तुमच्यासमोर मी आता पुन्हा एकदा हात जोडते, तुमच्या भावाला सुखाने 2 घास तरी जेवण करू द्या, त्यांनी पोटात एक अन्नाचा कणही खाल्लेला नाही, त्यांच्यासाठी तरी गप्प राहा, त्यांचं जेवण झालं की मी इथून निघून जाईल. तेजस भाऊजींना ती सांगते, प्लीज तुम्ही पटपट जेवण करा म्हणजे मला इथून जायला. आणि त्यांचं बोलणं चालू असतं, खरंच तुम्ही किती बदललात, पहिले असे नव्हतात, किती सगळ्यांना प्रेम करायचे, जीव लावायचे, माया करायचे, सगळं काही तिला आठवत असतं. तोही इमोशनल होतो आणि तिचे पैसे तिला परत करताना तो म्हणतो, तू जेवलीस का गं? तेव्हा ती म्हणते नाही. मग का नाही जेवली म्हणून ती रडत असते, तिच्या डोळ्यातले अश्रू वाहत असतात. जेवढे तिचे वाहतात तेवढे सूरजचे वाहू लागतात. त्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे बोलणं होतं आणि कितीतरी दिवसांनी सूरज तिच्याशी इतक्या प्रेमाने बोलतोय म्हटल्यावर तिला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. तिच्या हातात ती 50ची नोट तो देतो आणि तिला म्हणतो, तू घरी गेलीस की पोटभर जेवण कर, काहीतरी घे ह्या पैशांनी असं म्हणतो. तिच्यासमोर हात जोडून तिची माफी मागतो आणि रडू लागतो. त्याला खूप वाईट वाटतं की मी कसा वागतो ह्या सगळ्यांशी, पण आता गायत्री वहिनीसमोर चालते कुणाचं, म्हणून तिला थोडासा आनंदही वाटतो की यांच्यामध्ये थोडासा बदल दिसतोय तिला. आणि पहिल्यांदा कितीतरी दिवसांनी तिच्याशी एवढ्या प्रेमाने तो वागलेला असतो. त्याच वेळेला तिथे पाठीमागणं गायत्री येते. आता गायत्रीच्या लक्षात आलं आहे की हिने डबा आणला आहे यांच्यासाठी आणि तो डबा पाहून तिच्या हेही लक्षात येतं की हीच ती बाई बहुतेक जिने मंगळसूत्र घाण ठेवून याला सोडवून आणले. आता तिचा संताप झालेला असतो. ती टाळ्या वाजवते आणि त्यांना म्हणते, वा छान चाललं आहे हां तुमचं, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते, एकमेकांना छान मदत करताय तुम्ही, पण असं नको व्हायला, ज्या व्यक्तीने मदत केली त्याच व्यक्तीला कोणती तरी गाडी येऊन उडवून गेली तर. आता ही काय बोलते म्हटल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि ती म्हणते, जेवू दे याला, जेवण केलं की मग म्हणजे कसं संकट आल्यावरती त्याच्यासमोर असं खंबीरपणे उभं राहता येईल, उपाशीपोटी संकटाला सामोरे जाऊ शकणार नाही ना. आणि तेजस, तुला जी कोणी व्यक्ती मदत करेल तिचं जर गाडीखाली ॲक्सिडेंट झाला तर कुणाला कळणारही नाही. कधी कधी ॲक्सिडेंटमध्ये माणूस जागेवरच निघून जातो आणि ॲक्सिडेंट कोणी केला हेही कुणाला कळत नाही. असंही घडू शकतं ना तुला मदत करणाऱ्या व्यक्तीसोबत. नकळतपणे तिने आता हिला धमकीच दिली आहे की तूही गाडीखाली जाऊ शकते, तुझाही जीव जाऊ शकतो. हे ऐकल्यानंतर सूरजलाही थोडंसं आश्चर्य वाटतं, पण आता वहिनीसमोर बोलणार काय. आता वहिनीची भीती त्या दोघांनाही वाटत असते आणि ती म्हणते, पोटभर जेवण कर म्हणजे पुढे येणाऱ्या संकटांना सामोरे जाता येईल, कसं बरोबर ना, असं म्हणते आणि धमकी देऊन ती घरामध्ये निघून जाते. ती निघून गेल्यानंतर सगळेजण विचारात पडतात, ही जसं बोलते तसं करू पण शकते. आता
सूरजलाही त्याच्या बायकोची काळजी वाटते. तेजस म्हणतो, वहिनी मी तुला सोडायला बाईकवरती येतो. ती म्हणते, नाही मी जाते ना हो, तुम्ही नका काळजी करू माझी. तेव्हा सूरज म्हणतो, तू थांब, मी जातो, मी तिला घरीपर्यंत सोडूनही येतो, तू जेवण कर आणि काळजी करू नको, मी आहे ना, असं म्हणत तो त्याला जेवायला बसवतो आणि त्याच्या बायकोला सोडवायला घरी तिच्यासोबत जाऊ लागतो. आणि ते जात असताना तेजसला फार वाईट वाटत असतं. कसली वेळ आली आहे, पण जे काय होतं आहे ते चांगल्यासाठी होईल अशी अपेक्षा आपण तर करू शकतो, असं तो मनाशी म्हणू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डरप्रमाणे छानसा केक आता मनूने तयार केलेला असतो. विनीत त्या केकचं कौतुक करत असतो. हा एवढा छान केक पाहिल्यानंतर आपल्याला पुढचे ऑर्डर 100% मिळणार, दिसतोय किती सुंदर हा. आणि मनूचं कौतुक करत असतात. खरंच मनू तू खूप सुंदर केक बनवला आहे. आणि त्याच वेळेला मामी तिथे येते. मामी म्हणते, वा केक तर खूप सुंदर डिझाईन केलेला आहे आणि तसं सुंदरसं मी तुझ्यासाठी स्थळ शोधून काढेल आणि एवढं सुंदर स्थळ आल्यानंतर तुझं लग्न लावून मी तुला त्यांच्यासोबत काढून देईल, असं म्हणत ती कौतुकाने सांगू लागते. तेव्हा मनू ते ऐकते. मनूच्या मनाला पटत नसतं. मनू तिला म्हणत असते, मामी मी पैसे कमवण्याचा प्रयत्न करते ना गं. पण मामी म्हणते, पैसे कमवून नक्की होणार काय, नक्की तुला एवढं ऑर्डर मिळतील का, एवढे पैसे तू कमवू शकशील, त्यापेक्षा तू लग्न कर, मी तुझं लग्न करून देते. तेव्हा मनू म्हणते, मामी मला लग्न आत्ता करायचं नाही, माझ्यावर जबाबदाऱ्या आहे. विनीतही म्हणत असतो, आई तू का सारखं सारखं विषय काढते, आता विषय काय आहे की आपण पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहणं, हो की नाही. तेव्हा त्याच्यावरती त्याच्या आई चिडते आणि ती म्हणते, हे सगळे तुमचे धंदे आहे ना, हे बंद करायचे. आणि कशावरनं, ह्या धंद्यामध्ये तुम्हाला इतका पैसा मिळणार आणि तुम्ही इतके श्रीमंत होणार. तेव्हा ती म्हणते, मामी मी करू शकते, मला करण्याचा प्रयत्न तर करू दे, मला आत्ता इतक्यात लग्नाच्या बंधनात नाही अडकायचं. तेव्हा मामी म्हणते, तुला जसं अडकायचं नाही तसं मला माझ्या घरातला हा तू जो निव्वळ खर्च करते आणि तोही आवडत नाही. मला न विचारता तुम्ही माझ्या घरातल्या वस्तू वापरल्या आणि मला न विचारता तू केक बनवला. एवढ्या सगळ्या वस्तूंचा खर्च किती, पैसे किती लागले तुला माहिती तरी आहे का. आणि जर तुला लग्न करायचं नसेल तर तू माझ्या घरातल्या एकही वस्तू वापर करायचा नाही. आणि केक म्हणशील तर हा माझ्या घरातल्या वस्तूंचा आणि माझ्या पैशांचा केक आहे म्हटल्यावर मी हा इथे ठेवणार नाही. आणि तो केक ती उचलून लगेचच बाहेर फेकायला निघते. तेव्हा तिला थांबवण्यासाठी विनीत आणि मनूही खूप धडपड करत असतात. पण मामी कुणाचं ऐकेल तर मामीच ना. मामीने तो केक आता भिरकवल्यानंतर मनू खूप घाबरलेली असते आणि तो केक मामीने फेकलाय म्हटल्यानंतर लगेचच इकडे मनू तिचे डोळे घट्ट बंद करते. इतक्या मेहनतीने बनवलेला केक आता वाया गेला म्हटल्यानंतर तिला फार वाईट वाटत असतं. आणि इकडे तेजसने तो केक असा घट्ट पकडला, वाचवला तो केक. आणि त्या केककडे पाहत मग सगळेजण पाहू लागतात की हा कोण आला आहे. हा म्हणतो, नाही होणार तुमचं नुकसान, मी होऊ देणार नाही, मी आहे ना, असं म्हणत तो जोरात बोलतो. आणि मनू डोळे खोलून पाहते तर समोर तिला राष्ट्रहित दिसतात. इतक्या संकटाच्या क्षणाला हे कसे काय धावून येतात दरवेळेला, हा काय प्रकार आहे म्हणून ती आश्चर्य करते. आणि त्या केकला सावरत तेजस बघतो, अरे हा केक तर माझ्या गालालाही लागलाय. तो गालाचा पुसतो आणि म्हणतो, आता खाऊनही थोडंसं चाखून पाहतो आणि म्हणतो, खरंच हा केक खूप सुंदर झाला आहे आणि खूप छानही आहे, असं म्हणत तो कौतुक करू लागतो. आणि त्याच्या बोलण्याच्या ओघात सगळे पाहू लागतात. मग तो केक घेऊन तो पुढे येतो आणि म्हणतो, मी आहे ना तुमच्या पाठीशी, अजिबात घाबरायचं नाही, सगळं काही चांगलंच होईल, असं म्हणू लागतो. आणि त्याला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. इकडे मामी लगेच म्हणते, तू तोच ना ज्याने लग्नामध्ये सोन्याचे दागिने पॉलिश केले होते आणि लग्नामध्ये तुम्हाला भेटलाही होता, आठवतं ना तुम्हाला, असं म्हणत ती आता लग्नातल्या सोन्याच्या आठवणी काढू लागते. आणि त्या आठवणींमुळे इकडे संपदाला त्रास होत असतो की पुढचा विषय नको काढायला, ती टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करू लागते. आणि तेजसला विचारलेल्या प्रश्नाचं तेजसला उत्तरच देता येत नाही. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की तेजसच्या वडिलांच्या प्रिंटिंग मशीनचा लिलाव काढला आहे गायत्रीने आणि 2-4 दिवसात लिलाव करायचा आहे अशी जाहिरात वाचल्यानंतर आता त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ते म्हणतात, हो द्यावंच लागेल. तिच्यासमोर ते हात जोडून उभे राहतात, माझं मशीन विकू नको. पण ती म्हणते, पैसे द्या, मग नाही विकणार. इकडे त्याचा मित्र 2 लाखाची सोय करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो म्हणतो, 2 लाखासाठी काहीतरी गहाण ठेवावं लागेल. तर तो म्हणत असतो, मित्र माझ्याकडे आता ह्या क्षणाला तर काही नाही, दुसरा काही पर्याय नाही का. तर तो म्हणतो, नाही, पैसे उभे करायचे असेल तर काहीतरी इथे गहाण ठेवावं लागेल, तरच पैसे उभे होतील.
आता कसं करावं म्हणून त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्या क्षणाला इकडे तेजसच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तो त्या डोळ्याला चोळू लागतो. तितक्यात पाठीमागनं मनू म्हणते काय झालं आहे, तेव्हा तो म्हणतो डोळ्यात कचरा गेला आहे. मग ती म्हणते बघू बरं. मग डोळ्यात कचरा गेला आहे म्हटल्यावर ती स्वतःच्या हाताने पाहू लागते. डोळ्यावर फुंकर घालू लागते आणि इकडे तेजस तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्याला पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.